UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा इशारा। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास पडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल। अंजली दमानी यांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट। बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी। हे पोलीस आहेत का या वाल्मिक कराडचे नोकर? दमानी यांकडून रील्स व्हिडिओ पोस्ट। तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली। दोघांचा एकाच गाडीतून प्रवासाचा व्हिडिओ समोर। बीड सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनंतर अजित पवार टार्गेटवर। मुंडेंसह दादांचाही राजीनामा घेण्याची राऊतांची मागणी। तर निर्णय घेण्यात चुकल्यास दादांना परिणाम भोगावे लागतील असा सुरेश धस यांचा इशारा। बीड प्रकरणी SIT लावण्याची मागणी सर्वात आधी मीच केली। फडणवीस न्याय देतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग। CIDच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। CIDचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून केसमध्ये तपास। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत हत्या। पाण्याच्या ड्रममध्ये आढळले मृतदेह। 54 वर्षीय नराधम अटकेत। राजगुरुनगरमधील ठिय्या आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शमलं। पीडित मुलींचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी तयार। कुटुंबियांना संरक्षणासह आर्थिक योजनांचा लाभ देण्याचं प्रशासनाचं लेखी आश्वासन। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा। गृहमंत्री फडणवीसांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश। खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्याच्याही सूचना। RSSच्या मुखपत्रातून मोहन भागवतांच्या भूमिकेला विरोध। ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याचा सर्वांना अधिकार। ऑर्गनायझर मुखपत्रात उल्लेख। धार्मिक ठिकाणी मंदिर शोधून काही जण नेता बनण्याचा प्रयत्न करतायत। भागवतांनी केलं होतं वक्तव्य। सतीश वाघ हत्या प्रकरणात आरोपी पत्नी मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पतीचं अपहरण हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिल्याचा आरोप। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात 2 जण पोलिसांच्या ताब्यात। सूत्रांची माहिती। तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचीही माहिती। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामाला सुरुवात। राम सुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची घेतली भेट। शिंदे मोदींमध्ये 1 तास चर्चा। शिंदे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी काश्मीरला रवाना। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।